साखरपुडा सगळं जिकडं तिकडं झालं, शिदोरी पण वाटप झाली. नवरोबा बोलले, चला आपल्याला कधी निघायचंय. नमस्कार मंडळी, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मग काय, नवरोबा म्हणाले निघायचं. मग पप्पा म्हणाले सकाळी जावं, आता नका निघू, रात्र झाली आहे. लेकराला घेऊन कुठं निघता आता रात्रीच्याला, सकाळी निघावं. पण काय, नवरोबा बोलले नाही, सकाळी कामाला जायचं असतं, रात्रभर आम्ही प्रवास करू. मग आम्ही निघालो वैजापूरहून 8 वाजता. छत्रपती संभाजीनगरला यायला 10 वाजले होते. 10 वाजता छत्रपती संभाजीनगर ते पुणे बस लागली. 5 वाजेपर्यंत आम्हाला प्रवास गेला. गाडीमध्ये काय व्यवस्थित झोप नसते, त्यामुळे मग काय, घरी आल्याले पहिले झोपून घेतलं. सकाळी उठले, छान असं स्वयंपाक वगैरे करून घेतला. मस्त कांद्याची पात, ज्वारीची भाकरी, काकडी वगैरे घेतलं. पहिले जेवण केलं. मग म्हटलं एवढं सगळं राडा झालं आहे, पहिले सगळं आवरून घेऊया. मग काय, रेडिओ मस्त लावून घेतला होता. ब्लूटूथवर छान असे गाणे वगैरे लावून दिले आणि मग आता किचन आवरायला घेतला होता. सकाळी घाईघाईमध्ये चहा उतू जाणार, नाही तर दूध उतू जाणार. चहा उतू गेली होती. चहा पार डायरेक्ट गॅसच्या खालून निघाली होती. म्हटलं चला, जेवण झालंय, कंटाळा न करता पहिले हे कामं आवरून घेऊया. आज खूप दमल्यासारखं वाटत होतं. झोप वेळेवर नव्हती, कारण की 2 दिवस आम्ही रात्रीच प्रवास केला. आराम वगैरे अजिबात काही झाला नव्हता. म्हटलं आज आहे ना, जास्त काही करायचं नाही आहे, आराम करायचा आहे. सगळं काम आवरून घेतलं. असा गेला माझा आजचा दिवस. व्हिडिओ कसा